चला आपण पुढचा प्रश्न पाहू आता. मलेरिया रोग कोणामुळे होतो? पाहिजे आपल्या मलेरियालाच आपण म्हणतो हिवताप. मलेरिया म्हणजेच काय? हिवताप. त्याचं उत्तर आपण या ठिकाणी नाही बघा. मलेरिया रोग हा कोणामुळे होतो? तर मलेरिया रोग हा आदिजीवामुळे होतो. म्हणजे आदिजीव जन्य रोग आहे, आदिजीवामुळे होतो. आणि त्या आदिजीवाचं नाव आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा एक आदिजीव आहे आणि तो परजीव आहे, म्हणजे दुसऱ्यावरती डिपेंड राहतो. खाली प्रश्न दिलाय बघा, मलेरिया रोगाचा वाहक कोण आहे? म्हणजे मलेरिया रोगाचा प्रसार कोणामुळे होतो? तर त्याचं उत्तर आहे ॲनाफिलस डासाच्या मादीपासून. ॲनाफिलस डासाच्या मादीपासून हा रोग प्रसारित होतो. म्हणजे ॲनाफिलस डासाची मादी ही या मलेरिया रोगाची काय तर वाहक आहे, वेक्टर तिला म्हणतो आपण. ओके, तसंच पुढे पाहायला गेलं, जो काही मलेरिया आहे त्याला आपण हिवताप म्हणतो. तर आपल्याला माहित पाहिजे की त्यासाठी एक नारा दिला जातो बघा, गप्पी मासे पाळा आणि हिवताप टाळा. हे महत्वाचे बघा. गप्पी मासे हे पाळावे लागतात, कारण ते गप्पी मासे हे ॲनाफिलस डासाची जी काही मादी आहे तिची अंडी खातील आणि त्याच्यामुळे त्या रोगाचा काही प्रसार होणार नाही. म्हणजे गॅम्बिशियन जे फिश आहेत किंवा गप्पी मासे आहेत हे पाळायला पाहिजे. आपल्या हौदामध्ये जे आपण पाणी वापरतो त्या टाकीमध्ये सोडले पाहिजे, जेणेकरून ती अंडी त्याची काय होतील तर ते गप्पी मासे खाऊन घेतील. मग या रोगाचा प्रसारच होणार नाही. ओके, त्यानंतर मलेरिया जो रोग आहे, औषध माहिती पाहिजे. त्याचं नाव आहे क्विनोन नावाचं एक औषध आहे. त्यानंतर पुन्हा क्लोरोक्विनोन एसिटिक आहे. पुन्हा क्लोरोक्विन जे आहे ते सिंचोना नावाच्या वनस्पतीच्या सालीपासून मिळवतात. सध्या ते बॅन आहे भरपूर ठिकाणी. ओके, क्लोरोक्विनोन नावाची ड्रग्स. ओके, हे आपल्याला थोडेफार मलेरियाबद्दल माहिती पाहिजे. अजून एक दुसरा एक रोग आहे बघा, डासामुळे पसरतो. त्याचं नाव आहे डेंगू जो रोग आहे तो एक विषाणूजन्य रोग आहे. आणि त्या विषाणूचं नाव आहे डेंगू व्हायरस. डेंगू विषाणूपासूनच होतो हा रोग. डेंगू ओके रोग हा विषाणूजन्य रोग आहे. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि या रोगाचा प्रसार देखील एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून होतो. हे इम्पॉर्टंट, दोन गोष्टी तरी लक्षात ठेवा. एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून ह्या डेंगू या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत असतो. एवढं आपल्याला लक्षात ठेवा डेंगू बद्दल हे आपलं. ओके, त्यानंतर पुढे आपण पाहत असतो अनेक रोग आहेत असे जे की डासांपासून वगैरे पसरत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वनस्पतीमध्ये जल वाहून नेणाऱ्या ऊती कोणत्या? म्हणजे वनस्पती आहे, समजा ही वनस्पती आहे, त्या वनस्पतीच्या मोस्टली मुळापासून ते पानापर्यंत, समजा हे पान आहे, इथून असं जे पाणी वाहून नेत असतात, कारण पानं हे मुळच शोषत असतात. इथलं पाणी ते पानापर्यंत किंवा त्या फुलापर्यंत कोण घेऊन जात असतं, किंवा त्या फांदीपर्यंत, त्या खोडापर्यंत कोण घेऊन जातं, तर त्या प्रकारच्या विशिष्ट ऊती असतात. त्या ऊतीचं नाव आहे झायलम. काय मुलांनो? झायलम. जलवाहिनी त्याला म्हणतो आपण. जलवाहिनी ऊती त्याला म्हणतो आपण जलवाहिनी ऊती, त्याला आपण झायलम म्हणतो. ओके, झायलम हे ज्या काही आहेत ते मुळाकडून खोडाकडे, ओके, खोडाकडून पानाकडे, तसेच फुलाकडे काय घेतात तर फुलाकडे ते आपलं पाणी घेऊन जात असतात. म्हणजे बघायला गेलं तर एक डायरेक्शनच पाणी घेऊन जातात. म्हणजे मूळ कसे आहेत बघायला गेले आपण तर ते ह्याच्यामध्ये वर्ण कुठलं आलं नाही, अक्लोरोफिलस, म्हणजे ह्याच्यामध्ये हरितद्रव नसतं. हरितद्रव जिथं असतं तिथपर्यंत घेऊन जात असतात, हे आपल्याला माहित पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे तो की रसवाहिनी ऊती कोणत्या असतात? तर रसवाहिन्या किंवा रसवाहिनी ऊती कोणती असते? रसवाहिनी ऊती म्हणजे त्याला म्हणतो आपण
फूड कंडक्टिंग टिश्यू म्हणजे त्याचा सुक्रोज सॉरी स्टार्च, त्याला आपण काय म्हणतो स्टार्च हे एक प्रकारचं त्याचं अन्न आहे. स्टार्च वनस्पतीमध्ये अन्न कोणत्या स्वरूपात साठवलं जातं? स्टार्च या स्वरूपात साठवलं जातं. आता स्टार्च तयार कोण करतं? पाने, ही जी पाने आहेत ती काय करतात? स्टार्च तयार करतात. म्हणजे ग्लुकोज पासून स्टार्च बनतो. पाने काय बनवतात? तर ग्लुकोज बनवतात. ग्लुकोज हे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये बनत असतं. तर अनेक ग्लुकोज एकत्र येऊन काय बनतं? मग स्टार्च. स्टार्च हे साठवलेलं अन्न असतं. म्हणजे पानामध्ये कोणत्या स्वरूपात अन्न साठवलं जातं? स्टार्च या स्वरूपात. मग हे स्टार्च पानातून नंतर परत कुठे येतं? खोडामध्ये, खोडातून मुळामध्ये, तसेच पानातून खोडातून परत फुलाकडे जाऊ शकतो. म्हणजे अनेक दिशेने हे रस म्हणजे काय? हे फूड म्हणजे स्टार्च इकडे वितरित केलं जातं. म्हणजे मल्टी डायरेक्शन आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो बघा स्टार्च आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे रसवाहिनी ऊतीचं नाव जर आपल्याला लक्षात ठेवायचं त्याला फ्लोएम म्हणतो आपण. काय म्हणतो? तर फ्लोएम काय वाहून घेऊन जातं? तर स्टार्च. ओके, स्टार्च. आणि झायलम काय वाहून घेऊन जातं? तर पाण्याचं वहन करतं. जलवाहिनी म्हटलं त्याला. पाण्याचं वहन कोण करतात? तर झायलम. रसाचं वहन कोण करतात? तर फ्लोएम. एवढं लक्षात ठेवायचं आहे. परत फ्लोएम हे कोणत्या रसात करतात? तर स्टार्चचं वहन करत असतात. एवढं लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे आपल्याला पाहायचंय बघा पुढचा प्रश्न.